श्रीराम जय शिवराय. सकाळमध्ये सर्वात मोठी बातमी झारखंडच्या विद्यार्थ्यांनी जिंकला त्यांचा हा प्रोटेस्ट आणि याला खरं म्हणतात प्रोटेस्ट. ना देशविरोधी घोषणा, ना कुणाचं राष्ट्रविरोधी समर्थन, ना देश तोडण्याची भाषा. तर हातात काय होतं? पुस्तक, हक्काची मागणी आणि आपल्या भविष्याची चिंता. झारखंडमध्ये हजारो विद्यार्थी आणि नोकरीचे इच्छुक तब्बल 24 दिवस आंदोलन करत होते आणि त्यांना सपोर्ट कोणीच केला नाही. आणि ते भंगार झाले. ते जंतर मंतरवरती किती लोकांनी नाशिकमध्ये पण उतरले होते, पण जे खरं विद्यार्थी होते त्यांच्यासाठी कोणी उतरलं नाही. त्यांची मागणी काय होती माहिती का? फक्त भरती परीक्षामध्ये कथित गैरप्रकारांची चौकशी करा, परीक्षेतील अनियमितता दूर करा आणि विद्यार्थ्यांना पारदर्शक न्याय व्यवस्था द्या. आणि शेवटी सरकारला त्यांची मागण्यावर मोठा निर्णय घ्यावाच लागला. JSSC CGL परीक्षा रद्द करण्यात आली आणि TDPL मार्फत झालेल्या परीक्षांबाबतही कारवाईचा निर्णय घेण्यात आला. आता मला सांगा तुम्ही, याला म्हणतात खरी स्टुडंट पॉवर, ना की ती जंतर मंतरमध्ये झालं ते. काय देशविरोधी नारे लावता, काय घाण शिवाय देता. खरं ते विद्यार्थी म्हणायच्या लायकीचे होते का? दगडफेक करून किंवा हिंसा करून प्रसिद्धी मिळवणं ही जीत नाही, तर आपल्या हक्कासाठी शांतमय मार्गाने लढून सरकारला प्रश्नाचं उत्तर द्यायला भाग पाडणं ही खरी जीत आहे. आजचा जिंजीने इथून एक गोष्ट शिकायला हवी. तुमच्याकडे ताकद आहे, तुमच्याकडे सोशल मीडियाचा पॉवर आहे, तुमच्याकडे लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता पण आहे. पण ही ताकद कुठे वापरायची हे तुमच्यावर आहे. कुणाचा रुबाब वाढवण्यासाठी नाही, तर काही आपल्या भविष्याचा आवाज बनवण्यासाठी. रील स्टारच्या गाडीचा व्हिडिओ व्हायरल करण्यापेक्षा ना, एखाद्या विद्यार्थ्याच्या हक्कासाठी आवाज व्हायरल करा. कुणाच्या भांडणाला लाखो व्ह्यूज देण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला लाखो व्ह्यूज द्या. कारण आज झारखंडच्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट सिद्ध केली आहे. तरुण एकत्र आले तर व्यवस्था प्रश्नांना उत्तर द्यायला भाग पडते. म्हणून झारखंडच्या विद्यार्थ्यांचा माझा सलाम आहे खरं. आणि खरं स्टुडंट यांना म्हणता, ना की ते पागल साले दिल्लीच्या जंतर मंतरवरती उतरले होते त्याने त्यांना सपोर्ट करणार. ही फक्त एका परीक्षेची जीत नाही, ही पारदर्शक शिक्षण आणि भरती व्यवस्थेसाठी लढणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची जीत आहे. आणि लक्षात ठेवा, देशभक्ती फक्त तिरंगा लावण्यात नाही, देशभक्ती म्हणजे देशाच्या तरुणाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आवाज उठवण्यातही देशभक्ती आहे. तर सलाम करतो अशा झारखंडच्या विद्यार्थ्यांना, जे रिअल विद्यार्थी होते. त्यांनी प्रोटेस्ट केला आणि तो जिंकला पण, ना की ते भंगार कुठले दिल्लीच्या जंतर मंतरवर उतरले होते, घाण शिव्या दिला, देशविरोधी नारे दिले, श्रीरामांचा अपमान केला. त्यांना तुम्ही विद्यार्थी म्हणू शकता का? नाही. आपल्या महाराष्ट्रात पण उतरले रे, मग या झारखंडच्या विद्यार्थ्यांसाठी का उतरले नाही? लाज वाटली पाहिजे अशा विद्यार्थ्यांसाठी. परत एकदा झारखंडच्या विद्यार्थ्यांना खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय शिवराय.